स्वामी समर्थ. भाग 1. दिव्य अवतार श्री स्वामी समर्थ हे दत्तावर मानले जातात. त्यांचे जन्म व मूळ स्थान गूढ आहे. अनादि अनंत सर्वज्ञ होते अशी भक्ताची श्रद्धा आहे. भाग 2. भ्रमंती जीवन. स्वामींनी भारतभर भ्रमण केले. हिमालय, काशी, गंगा तट आदी ठिकाणी त्यांचे तपश्चर्या केल्या अशा सांगितले. भाग 3. अक्कलकोट आगमन. स्वामी समर्थ अक्कलकोट येथे स्थानिक झाले. तेथे त्यांचे अनेक भक्तांचे दर्शन दिले. भाग 4. चमत्कारी सुरुवात. रोगी बरे करणे, संकटातून मुक्त करणे, भविष्य सांगणे असे अनेक चमत्कार त्यांनी दाखवले. भाग 5. भक्तावरील कृपा. स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलले. श्रद्धा आणि नामस्मरण यावर त्यांची भर दिली. भाग 6. गरिबावर प्रेम. स्वामीने गरीब, दुःखी व पीडित लोकांना मदत केली. सर्वांवर समान प्रेम करत. भाग 7. अहंकाराचा नाश. अनेक गर्विष्ठ लोकांना अहंकार त्यांचे नम्रतेचे दूर केले. भाग 8. गुरु महिमा. स्वामी म्हणतात, गुरु शिवाय ज्ञान नाही, गुरु भक्तीशिवाय महत्त्व नाही, पटवून दिले. भाग 9. भक्त परीक्षा. ही कधी कधी त्यांचे भक्ताची परीक्षा घेतली, पण शेवटी ज्ञान कृपा केली. भाग 10. नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केला संकट दूर होतात अशा भक्तांना अनुभव आहे. भाग 11. अन्नदान व सेवा. स्वामींनी अन्नदान व सेवाभाव शिकवला. या दया व करुणा हेच खरे धर्म असलेले त्यांनी सांगितले. भाग 12. आध्यात्मिक मार्ग. स्वामी समर्थांनी भक्तांना साधेपणा, संयम आणि ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवला. भाग 13. समाधीपूर्व संकेत. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी काही संकेत दिले होते असे सांगितले जाते. भाग 14. महासमाधी. 1878 साली अक्कलकोट येथे त्यांनी महासमाधी घेतली. भाग 15. आजही जिवंत अनुभव. आजही अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी भक्तांना चमत्कारी अनुभव येतात. त्यांचे नाम आजही लाखो भक्तांच्या ओठावर आहे. श्री स्वामी समर्थ.